छत्रपती शिवाजी राजांनी लिहिली. म्हणून ऐका, समग्र जीवसृष्टीमध्ये जे जे भाग्यवान महापुरुष झाले त्या भाग्यवान महापुरुषांचं जीवन कुठल्याही दिशेने असू द्या, कुठल्याही वाटेने असू द्या, कोणत्याही पातळीवरचे असू द्या, मग ते वैयक्तिक पातळीवरचे असू द्या, गाव पातळीवरचे असू द्या, कौटुंबिक पातळीवरचे असू द्या, तालुका आणि जिल्हा पातळीवरचे असू द्या, राज्य पातळीवरचे असू द्या किंवा राष्ट्र पातळीवरचे असू द्या, नवे नवे जागतिक पातळीवरचे असू द्या, अशा भाग्यवान महापुरुषाच्या पाठीमागं कोणाची आणि कोणाची प्रेरणा आहे, कोणाचं आणि कोणाचं समर्पण आहे, कोणाची आणि कोणाची प्रेरणाशिवाय कोणाचं समर्पणाशिवाय हे माणसं मोठे ठरलेच नाही महाराज. तसं छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले हे बरोबर आहे, पण प्रेरणा आणि समर्पण कोणाचं? हा मंडप आहे. ऐका, सत्य आणि समर्पण हो दोन शब्द आहेत, पण सत्य त्याच वेळेस तग धरतं, सत्य त्याच वेळेस टिकतं, त्याच्या पाठीमागं समर्पण असावं लागतं. समर्पण कधी नसेल तर सत्य कधीच तग धरू शकत नाही. हा मंडप आहे, हा दिसतोय त्याच्या छत्राखाली आपण बसलेलो हे सत्य आहे, पण याला समर्पण कोणाचं? समर्पण आहे या पाईपांचं. हे जे पाईप स्वतःला उभे आहेत, कळलं का? समर्पण कोणाचं आहे? जमिनीमध्ये गाडून घेतलेलं आहे या पाईपांचं. महाराज काय आहे? त्या खांबांचं समर्पण आहे. एखाद्या वारकऱ्याकडे कधी महाराज पताका असेल, येणारे जाणारे महाराज हजारो वारकरी त्या पताकाचं दर्शन घेतात, त्या पताकाराचं महाराज पूजन करतात, पण ते पताका रडून सांगते की मी आकाशामध्ये उडते, तुम्ही माझं दर्शन घेताय हे सत्य. तुम्ही समर्पणाला विसरले. समर्पण आहे वारकऱ्याच्या हातामध्ये जी दंडी आहे, वारकऱ्याच्या हातामध्ये जी काठी आहे, हे माझं काय आहे? समर्पण आहे. या भारत देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं हे सत्य आहे, पण त्या सत्याच्या पाठीमागं समर्पण कोणाचं? समर्पण आहे महाराज देशभक्तांचं, समर्पण आहे क्रांतिवीरांचं, क्रांतिकारांचं समर्पण आहे. आम्हाला क्रांतीवीर सुद्धा माहित नाही. हो, सांगा बरं 2-4 क्रांतिवीर. क्रांतिवीर सांगा कोण कोण? चंद्रशेखर आझाद, 2-3 अजून राजगुरू, गुरुसेन, राजगुरू, 5. तुम्ही डोकं खाजू नका, तुम्हाला सोपं सांगतोय मी. तुम्हाला मी 14 क्रांतिवीरांचं नाव, क्रांतिकारांचं नाव एका शब्दामध्ये सांगतो, आवडेल तुम्हाला. तो शब्दच पाठ करून घ्यायचा तुम्हाला.